पन्हाळगडाच्या पश्चिमेस मसाई पठाराच्या दक्षिण पायथ्याशी इंजोळे गाव. गणेशोत्सवात एकच सार्वजनिक गणपती बसवण्याची गावची परंपरा आहे. 1988 ला गावात इंजोळे ग्रामपंचायतीची स्थापना झाली. त्यापूर्वीपासूनच गावात एक गाव एक गणपतीची परंपरा आहे आणि ती आजही गावाने पिढ्यानपिढ्या कायम ठेवली. गावाची लोकसंख्या जेमतेम 450. पूर्वी हे गाव वाघवे ग्रुप ग्रामपंचायतीत होते. सुरुवातीला गावच्या भैरोबा मंदिरात गणरायाची प्रतिष्ठापना व्हायची. त्यानंतर 1997 पासून गावातील सर्व जाती धर्मातील तरुणांनी एकत्र येऊन जय शिवराय तरुण मंडळाची स्थापना केली. औपचारिकरित्या एक गाव एक गणपती उपक्रमात सहभाग नोंदवला. तेव्हापासून गावातील मारुती मंदिरात गणरायाची स्थापना होते. मंडळाने सुरुवातीपासूनच शाडूची आणि नैसर्गिक रंग वापरलेली पर्यावरणाचा संदेश देणारी मूर्ती बसवली आहे. डीजेला फाटा देऊन पारंपरिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा होतो. गणेशोत्सवात देणगीसाठी सक्ती केली जात नाही. ऐच्छिक देणगी स्वीकारली जाते. या काळात मंडळांच्या वतीने खास करून महिलांच्या आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी झिम्मा फुगडी, धावणे, संगीत खुर्ची, रांगोळी आदी स्पर्धांचं आयोजन केलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता मोहीम राबवली जाते. अनंत चतुर्थीला मिरवणुकीत फक्त पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि तरुण मंडळाच्या लेझिम पथकाच्या खेळीने गाव विहिरीत गणपतीचं विसर्जन केलं जातं. गावामध्ये एक गाव एक गणपती ही बऱ्याच वर्षापासून चालून आलेली परंपरा आहे आणि ही परंपरा चालत असताना आपल्या गावामध्ये गणपती उत्सव साजरा करत असताना प्रत्येक वर्षी देणगीदार स्वरूपात गणपती आपल्याला हा नवसाचा गणपती मिळत असतो. त्यानंतर आपल्या गावामध्ये कलबीमुक्त गणपती उत्सव आम्ही साजरा करत असतो. जय शिवराय तरुण मंडळ, जयवीर तरुण मंडळ ही मंडळ एकत्र येऊन गणपती उत्सव आम्ही साजरा करतो. तसेच देणगीदार यावर्षी सुरेश कोंडे यांनी ही श्रीची मूर्ती अर्पण केली आणि आपल्या मंडळाने दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम केला जातो. महिलांच्यासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे स्पर्धा वगैरे ठेवली जाते. अशा प्रकारे हा आणि स्वच्छता मोहीम महत्त्वाचा मुद्दा आमच्या मंडळाकडून केला जातो. अशा प्रकारे हा गणेश उत्सव साजरा करत असताना हा महागणपती आमचा नवसाला पावणारा असा हा जय शिवराय तरुण मंडळ इंजोळे इथला हा गणपती उत्सव आम्ही मोठ्या प्रमाणात सर्वजण मिळून एकत्र साजरा करत असतो.